असतेच. कोणत्या प्रकारचे देहांत करावे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील ध्येय प्राप्त होतं. जर त्याची भावना कुत्र्या मांजराप्रमाणे असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याची किंवा मांजराची शरीर प्राप्त होते. जर त्याने आपली चेतना दैवी दुर्गुणावर ते बघा, माणूस गेल्यानंतर आपल्या इथं सारं होतात किंवा असं ते गुलालांची रांगोळी घालतात. पूर्वी सारं व्हायचे ते गुलालानं रांगोळी घालतात, ते दिवा लावून ठेवतात की त्याची इच्छा कुठली कशात होती ते असतं ते. आणि त्यानंतर त्यांना जन्म कुठला मिळाला ते पावलं उठतात बघा. तर तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही, पण गावाकडं तसं असतं. ते पाठीखाली ठेवतात दिवा, ते सगळं पागणी देऊन येईपर्यंत. ती मान्यता ही आहे की त्याची वासना कशात अडकली होती, तर त्याच्यानंतर मग ते पाय उठतात. प्राण्याचे असतात, पक्ष्याचे असतात, काय असतं, स्नेक असतो, काय येतं पण ते दिसतं. कुठला कुठला हे मिळाला ते कळतं त्याच्यातून, अशी एक धारणा आहे. तर तसं आहे की त्याची इच्छा असेल ते म्हणजे तेव्हा त्याची अवस्था, मानसिक अवस्था कशी असेल